नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आजच्या पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता मी दुकानात नाही चाललोय, मी चाललोय कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेज टूर द्यायला. आणि कॉलेज टूर मी तुम्हाला कसं देतो आहे, त्या कॉलेज टूरमध्ये मी काय काय दाखवलं ते पूर्ण व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला बघून एकदम मजा येणार आहे माझं कॉलेज बघून, कारण की माझं कॉलेज आहेच तसं, त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा. आता मी कॉलेजमध्ये आलो होतो फी भरायला, म्हणजे कॉलेजमधून घरी गेलो परत फी भरायला आलो होतो. हे खाली लहान पोरांचं एरिया आहे, वरती आमचे क्लासरूम आणि ते, आणि आमचं खाली आल्यावरचं ग्राउंड आहे. आता तुम्हाला मी पुढं दाखवतो. इकडं लहान पोरांच्या शाळेची असेंब्ली वगैरे होती, आणि वरती आणि हे आमच्या शाळेच्या लहान पोरांचं छोटंसं ग्राउंड आहे. आणि पुढं टेनिस कोर्ट आणि ते इथं मध्ये टेनिस कोर्ट आहे. आणि त्याच्या बाजूला हे हॉल आहे, आणि हे फाउंटेन वगैरे हे फक्त टाईमावर चालतं, कधी कधी जेव्हा मोठे लोक येणार असं ना तेव्हा. आणि हे कॉलेज पूर्ण हे स्ट्रक्चर. आता पुढं तुम्हाला मी बाकीचे बिल्डिंग आणि ते दाखवतो. पुढं कॅन्टीन वगैरे, त्याचा कॅन्टीनचा टूर वगैरे देतो. आमची जिथं हे झालं ना, काय म्हणतात फ्रेशर पार्टी, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. तर कॉलेजचं कॅन्टीन आहे, इथं बांबू वगैरे याच्यामुळे ठेवले, कारण कलर काम चालू होतं. तुम्हाला कॅन्टीनमधून दाखवतो आता. हे आमचं पूर्ण कॅन्टीन आहे मित्रांनो. इकडं काउंटर आणि इकडं. आता आम्ही फी भरायला आलो होतो, आमचं दरवेळेस आहे का आलं तर काही खायचंच, तर मग आता काय हे घेऊन जाऊ. आता तिकडं डिप्लोमाची साईड आहे, इकडं ग्राउंड वगैरे, इथून सगळं भेटलं जातं. हे बघा, आता या दोघं इथंच आहे खायला. हे बघा आमचा नाश्ता. ही आमची ना इकडं डिप्लोमा बिल्डिंग आहे, इकडं इंजिनिअरिंग बिल्डिंग, ही फार्मसी बिल्डिंग, आणि ही आमची कॉलेजची मेन बिल्डिंग म्हणजे लायब्ररी इथं पुढं. आणि तिथं पुढं जाऊन आहे ना काउन्सिलिंग वगैरे होती. आता आम्ही दोघं वडापाव खाऊ, म्हणजे तिघं चौघं जण. मित्रांनो फुल एकदम वातावरण एकदम टाईट आहे. कसं वाटलं तुला कॉलेज? भारी. एका दिवसातच मेमरी फुल केली. हे बा इकडं भारी कॉलेज आहे ना का, बस खूप भारी कॉलेज आहे. मी सारखे फोटोज घेते माझ्या फोनमध्ये. आणि इथं आहे ना फुल तिकडं जागा आहे बसायला त्या साईडला, आणि इकडं बसायला जागा आहे. पुढं ती दिसते ती लायब्ररी आहे. आणि त्याच्या बाजूला आहे ना काय म्हणतात काउन्सिलिंग रूम आहे, आणि बाजूला खजूर गार्डन आहे. त्याला मिनी गोवा पण म्हणतात, कारण की खजूर गार्डन का बरं, कारण की खजूरचे झाड आहे. आणि मिनी गोवा का बरं का, तिथं असं नाही का पाणी आहे तिथं आहे ना, असं वातावरण तसं करून ठेवलं त्यांनी नाही का. तुम्हाला दाखवतो आता मी जे म्हटलं ना खजूर गार्डन आणि मिनी गोवा, ते ये काउन्सिलिंग रूम. आणि आपलं इकडं पोरं आहे ना इथं बसता नाही का असंच, आणि इथं पूर्ण पोरं बसेल राहते. जर आपण 12-1च्या दरम्यान आलो ना, पोरं वर्गात कमी नाही तर जास्त बसेल राहते. आणि हा आमचा मेन गेट, आणि ही लायब्ररी. हे ना आमच्या शिक्षक लोकांचे आहे ना कार पार्किंग आहे, इथं सगळ्या गाड्या वगैरे पार्क राहते. आता तुम्हाला भेटू, मी घरी गेलो भेटतो आता, कारण का हा ब्लॉग मोठा झालेला आहे खूप. आणि यावर मी कॅम्पस दाखवलं इथून, तेवढंच आहे, बाकी काही नाही जास्त. मित्रांनो त्या तिकडं आहे ना आमच्या स्टुडंटची पार्किंग आहे. आणि हे क्रिकेट ग्राउंड, इथं क्रिकेट आणि फुटबॉलचे मॅचेस होत्या. आणि हे काय म्हणते याला, टेनिस कोर्ट. आणि याला अजून हे पण म्हणते, मला शब्द नाही राहिला, ते नवीन नवीन आता फेमस झाले बघा, गो काट नाही. आणि हे आपलं टफ, आणि हे आपलं बास्केटबॉल कोर्ट. गाडीचं पेट्रोल संपलं, आता गाडीत पेट्रोल टाकायला चाललंय पेट्रोल पंपावर आता. आणि हा पप्पाचा फोन पण स्विच ऑफ झाला आहे. आणि आता मम्मीकडून पैसे मागायला लागणार आहे. चला, पेट्रोल टाकायचं होतं पण चालू पेट्रोल भेटलं नाही, पॉवर पेट्रोल होतं आणि गाडी खाली होती म्हणून आहे ना आम्ही पेट्रोल टाकलं नाही. आता घरी चाललंय, आता घरी गेला भेटो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.